जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करता आहोत। निर्वाणाच्या स्थानासंबंधी प्रश्न। निर्वाणाच्या स्थानासंबंधी प्रश्न। भंते नागसेन, जेथे निर्वाण ठेवलेले आहे तो प्रदेश पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला, उत्तरेला कुठे आहे? म्हणते नागसेन, जेथे निर्वाण ठेवलेले आहे तो प्रदेश पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला, उत्तरेला कुठे आहे? किंवा तो वर किंवा खाली किंवा आड मार्गाला आहे तरी कुठे? प्रश्न। हे राजा, जेथे निर्वाण ठेवलेले आहे तो प्रदेश पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला, उत्तरेला किंवा वर किंवा खाली किंवा आड मार्गाला कुठेही नाही। भंते नागसेन, जर निर्वाण कुठेही नाही तर मग निर्वाण अस्तित्वामध्येच नाही आणि जे निर्वाणाला प्राप्त करतात त्यांचे ते प्राप्त करणे सुद्धा खोटे आहे। त्यांचे कारणही मी आपल्याला सांगतो। म्हणते नागसेन, ज्याप्रमाणे पृथ्वीवर धान्य पिकविण्याकरिता शेत आहे, सुगंधाकरिता झाडी आहे, फुलांच्याकरिता झाडे आहेत आणि रत्नाकरिता खाणी आहेत, तेव्हा तेथे जो कोणी ज्या ज्या वस्तूची इच्छा करतो तो तेथे जाऊन त्या त्या वस्तू घेतो। त्याचप्रमाणे हे भंते नागसेन, जर निर्वाण आहे तर निर्वाण उत्पन्न होण्याचेही स्थान असायला पाहिजे होते। भंते नागसेन, जर निर्वाण उत्पन्न होण्याचे स्थान नाही तर निर्वाण नाही असे माझे म्हणणे आहे व ज्या निर्वाणाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात येतो ते प्रयत्नसुद्धा खोटे आहे। हे राजा, निर्वाण प्राप्त करण्याचे कोणतेही स्थान नसले तरी निर्वाण आहे। जो सम्यक मार्गाने वाटचाल करतो तो वास्तववादी दृष्टीने विचार करून निर्वाणाला प्राप्त करतो। ज्याप्रमाणे हे राजा, अग्नी नावाची वस्तू आहे परंतु तिचे स्थान नाही। दोन लाकडं एकावर एक घासल्याने अग्नी उत्पन्न होतो। त्याचप्रमाणे हे राजा, निर्वाण आहे परंतु त्याचे स्थान नाही। जो सम्यक मार्गाने वाटचाल करतो तो वास्तववादी दृष्टीने विचार करून निर्वाणाला प्राप्त करतो। किंवा त्याप्रमाणे हे राजा, 7 प्रकारचे रत्न आहेत, जसे चक्ररत्न, हत्तीरत्न, अश्वरत्न, मणिरत्न, स्त्रीरत्न, गृहस्थरत्न, परिणामक रत्न, परंतु त्या रत्नाचे कोणतेही निश्चित स्थान नाही। राजा सम्यक मार्गावर वाटचाल करून आपल्या सामर्थ्याने प्रयत्नांनी त्या रत्नांना प्राप्त करतो। अशाच प्रकारे हे राजा, निर्वाण आहे परंतु त्याचे स्थान नाही। जो सम्यक मार्गाने वाटचाल करतो तो वास्तववादी दृष्टीने विचार करून निर्वाणाला प्राप्त करतो। भंते नागसेन,
निर्वाणाला प्राप्त करण्याचे एकच स्थान नसले तरी चालेल, परंतु त्याचे असे एक स्थान आहे काय, जेथे उभे राहून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करता येईल. होय राजा, तशा प्रकारचे स्थान आहे जेथे उभे राहून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करता येतो. म्हणते नागसेन, ते स्थान कोणते आहे जेथे उभे राहून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करता येतो. हे राजा, शील हे एक असे स्थान आहे, मनुष्य शीलामध्ये प्रतिष्ठित होऊन वास्तववादी दृष्टीने विचार करून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करतो. मग तो ग्रीकमध्ये असो, चीनमध्ये असो, विलायतीमध्ये असो, अलसंदमध्ये असो, निकुंभमध्ये असो, काशी व कोसलमध्ये असो, काश्मीरमध्ये असो, गंधारमध्ये असो, पर्वतावर असो, ब्रह्मलोकामध्ये असो किंवा तो जिथे कुठेही असो, त्याला शक्य आहे. ज्याप्रमाणे हे राजा, जो कोणी दृष्टीसंपन्न पुरुष, मग तो ग्रीक, चीन, विलायत, अलसंद, निकुंभ, काशी, कोसल, काश्मीर, गंधार मध्य असो, पर्वतावर असो किंवा ब्रह्मलोकामध्ये असो किंवा जिथे कुठेही असो, परंतु तिथल्या तिथेच राहून आकाशाला पाहू शकतो. अशाच प्रकारे हे राजा, शीलामध्ये प्रतिष्ठित होऊन वास्तववादी दृष्टीने विचार करून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाण प्राप्त करता येतो. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, ग्रीक, चीन, विलायत कुठेही पूर्व दिशा आहे, त्याचप्रमाणे हे राजा, शीलामध्ये प्रतिष्ठिताला वास्तववादी दृष्टीने विचार करून ग्रीक, चीन, विलायत किंवा जिथे कुठेही राहून सम्यक मार्गाने वाटचाल करून निर्वाणाला प्राप्त करता येतो. म्हणते नागसेन, अतिशय उत्तम. आपण निर्वाणाचा उपदेश दिलेला आहे, निर्वाण प्राप्त करण्याचा मार्ग सांगितलेला आहे, शीलाचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे व त्याला प्राप्त करण्याचा मार्ग समजावून सांगितलेला आहे. आपण धर्माचे निशाण फडकविलेले आहे आणि चांगल्या प्रकारे तर्क व प्रमाणांच्या द्वारे धर्माच्या दिशेने नेलेले आहे, ज्याला कुणीही नष्ट करू शकत नाही. हे गणाचार्य, येथे आपले म्हणणे मी पूर्णपणे स्वीकार करतो. तर निर्वाणाचं प्रमाण अशा प्रकारे आहे. पंचशील, अष्टशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि या मार्गाने वाटचाल करून, सम्यक मार्गाने वाटचाल करून तुम्ही निर्वाणाला प्राप्त करू शकता. अशा प्रकारे आपण निर्वाणाचं दर्शन करून त्यामध्ये परिपक्व होऊन आपण अत्यंत सुखाचा आणि आनंदाचा मार्ग आणि त्या मार्गावर आपण चालून सुख अनुभवू शकता. तर पुढे अनुमान वर्ग, अनुमानासंबंधी प्रश्न. तेव्हा मिलिंद राजा जेथे आयुष्मान नागसेन होते तेथे गेला व आयुष्मान नागसेनाला अभिवादन करून एका बाजूला बसला. एका बाजूला बसलेल्या मिलिंद राजाने समजून घेण्याच्या उद्देशाने, ऐकून घेण्याच्या उद्देशाने ज्ञानाचा प्रकाश पाहण्याच्या उद्देशाने, अज्ञान नष्ट करण्याच्या उद्देशाने, ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न करण्याच्या उद्देशाने, अविद्या धंकार
समाप्त करण्याच्या उद्देशाने अविद्याधकार समाप्त करण्याच्या उद्देशाने अत्यधिक धैर्य, उत्साह, सजगता, विवेकाने प्रतीक्षा करीत आयुष्मान नागसेनाला असे म्हटले की, भंते नागसेन, आपण बुद्धाला पाहिले आहे काय? हे राजा, नाही. आपल्या आचार्याने बुद्धाला पाहिले आहे काय? हे राजा, नाही. भंते नागसेन, आपण बुद्धाला पाहिलेले नाही. आपल्या आचार्याने सुद्धा बुद्धाला पाहिलेले नाही. तेव्हा हे भंते नागसेन, बुद्ध होऊन गेलेले नाहीत. बुद्ध होऊन गेल्याचे आपल्याकडे कोणतेही प्रमाण नाही. हे राजा, जे आपल्या राजवंशाचे जे पूर्वीचे राजे होते, माझ्या राजवंशाचे जे पूर्वीचे राजे होते ते होऊन गेलेले आहेत, यात मुळीच शंका नाही. हे राजा, त्या पूर्वीच्या राजांना आपण पाहिले असावे, भंते नाही. तेव्हा हे राजा, जे आपल्या सत्तेचे संचालन करतात त्या पुरोहित, सेनापती, न्यायाधीश, महामंत्रींनी तरी आपल्या पूर्वज राजांना पाहिले असावे काय? भंते नाही. हे राजा, जर आपणही आपल्या पूर्वज राजांना पाहिले नाही, आपल्या सत्तेचे संचालन करणाऱ्यांनी पाहिलेले नाही, तर त्यांना आपले पूर्वज कसे समजावे? आपल्या पूर्वज राजासंबंधी कोणतेही प्रमाण नाही. भंते नागसेन, माझ्या पूर्वज राजांनी उपभोगलेल्या वस्तू दिसून येतात. उदा श्वेतवस्त्र, राजमुकुट, जोडे, चौरी, तलवार व मौल्यवान आसन. यामुळेच आम्हाला समजून येते की ते माझे पूर्वज राजे आहेत. त्याचप्रमाणे हे राजा, आम्हाला भगवान बुद्धाविषयी समजून येते. त्याचे कारण आहे. ज्या कारणामुळे आम्हाला समजून येते की भगवान बुद्ध होऊन गेलेले आहेत, ते कारण कोणते आहे? ते कारण कोणते आहे? हे राजा, त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धाने शोधलेल्या, त्यांना माहीत असलेल्या, अनुभवलेल्या, उपभोगलेल्या वस्तू आहेत. उदा 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 वृद्धिपद, 5 इंद्रिये, 5 बल, 7 बोधिअंग, आर्य अष्टांगिक मार्ग यांच्याद्वारे संपूर्ण जगाला माहीत आहे की भगवान बुद्ध होऊन गेलेले आहेत. हे राजा, या कारणामुळेच, या हेतूमुळेच, या तर्काच्या द्वारेच, या अनुमानाच्या द्वारेच कळते की भगवान बुद्ध होऊन गेलेले आहेत. भगवान बुद्धाचे अनेक लोकांचे संरक्षण केलेले आहे. भगवान बुद्धाने अनेक लोकांचे संरक्षण केलेले आहे. त्यांच्या उपाधीचा नाश करून त्यांना त्यापासून मुक्त केलेले आहे. त्यांच्या उपाधीचा विकार नाश करून त्यांना त्यापासून मुक्त केलेले आहे. यावरूनच असे अनुमान काढले पाहिजे की भगवान बुद्ध होऊन गेलेले आहेत. भंते नागसेन, उपमा देऊन स्पष्ट करा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या नगर अभियंताने नगर रचना करायच्या उद्देशाने प्रथम ती जागा समान, खोल, उंच, खाच खडगे, दगडधोंडे, उपद्रवरहित, योग्य, रमणीय आहे.
किंवा नाही याचे अवलोकन करावे. जर ती जागा असमान असेल तर समान करावे. त्यातील झाडे झुडूप कापून घ्यावी. नंतर नगर रचना करावी. प्रत्येक भागाचे मोजमाप करावे. शहराच्या सभोवताल खंदक भिंती तयार करावे. मजबूत 4 दरवाजे तयार करावे. मजबूत किल्लेबंदी, वेगवेगळे चौक, चौकोन, सुंदर राजमार्ग, चांगले मोकळे मैदान तयार करावे. विश्रामगृह, बगीचे, तळे, सरोवर, जलाशय निर्माण करावे. विविध प्रकारच्या पूजास्थळांनी सजवावे. अशा प्रकारे ते नगर पूर्णपणे दोषरहित करण्याचे प्रयत्न करावे. त्याने त्या नगराला सर्वथाने सुशोभित केल्यानंतर दुसऱ्या देशामध्ये निघून जावे. त्यानंतर कालांतराने ते नगर संपन्न, समृद्ध, अन्नधान्यांनी परिपूर्ण, शांत, यशस्वी, सुरक्षित, संकटरहित, उपद्रवरहित होऊन तेथे अनेक प्रकारचे लोक एकत्र व्हावेत. तेथे सर्वसामान्य लोक, सैनिक, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, अश्वारोही, हत्तीस्वार, रथारोही, पायदळ, धनुर्धारी, तलवारीधारी, चिलखतधारी लोकांनी राहावे. तेथे भोजनदान करणारे, उग्र, राजपुत्र, लंगडे, शूरवीर, शूर, कवचधारी, योद्धे, दासपुत्र, नोकर चाकर, पहलवान, मुनीम, स्वयंपाकी लोकांनी राहावे. तसेच शूद्र, नावी, लोहार, सोनार, माडी, सुवर्णकार, चांदीकार, शिषकार, शिशाचे काम करणारे, लोखंडाचे काम करणारे, वर्तकार, आयोकार, मणिकार, पेशकार, कुंभार, वेणुकार, लोणकार, चर्मकार, रथकार, दंतकार, दोरी विणणारे, कंगवे बनविणारे, सूत्रकार, टोपल्या विणणारे, धनुष्य बनविणारे, धनुष्याची दोरी विणणारे, तीर बनविणारे, चित्रकार, रंगकार, कपडे धुणारा, विणकर, हेर काम करणारे, हिऱ्याचे काम करणारे, कपडे नेणारे, सुगंधित द्रव्य विकणारे राहावेत. तसेच गवत विणणारा, मोडी विकणारा, हमाली करणारे, पान विकणारे, फळ विकणारे, कंदमूळ विकणारे, भात विकणारे, पोहे विकणारे, मासे विकणारे, मांस विकणारे, मद्य विकणारे, नृत्यकार, नाचणारे, बाजीगर करणारे, जादूचा खेळ करणारे, गायक, मल्ल, शव जाळणारे, शवाग्नी फेकणारे, बासुरी वाजविणारे, निषाद, गणिका, प्रेत वाहणारे, कुंभदासी इत्यादी प्रकारच्या लोकांनी राहावे. तसेच शाक्य, ग्रीक, चीन, विलायत, उज्जैन, भडोच, कच्छ, काशी, कोसल, परंतक, मगध, साकेत, सोरेय, पावा, औदुंबर, मथुरा, अलसंद, काश्मीर, गंधार येथील लोकांनी त्या नगरामध्ये येऊन राहावे व ह्या सर्व देशातील लोकांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने वसविलेल्या ह्या शहराला पाहून अनुमानाने असे समजून घ्यावे की ह्या नगराची रचना करणारा नगर अभियंता फार हुशार, तज्ज्ञ असला पाहिजे. अशाच प्रकारे हे राजा, भगवान बुद्ध असामान्य, अद्वितीय, अप्रतिम, असदृश्य, अतुलनीय, अनेक गुणांनी युक्त, अप्रमेय, अपरिमेय, गुणसंपन्न, गुणांनी परिपूर्ण, अनंत धैर्य, अनंत तेज, अनंत शक्ती, अनंत सामर्थ्य व बुद्धाचे सामर्थ्य पारमिता प्राप्त केले. बुद्धाने सामर्थ्य पारमिता प्राप्त केले. त्यांनी मनोविकारांना
पूर्णपणे नष्ट करून टाकले, संपूर्ण दृष्टीदोष नष्ट करून टाकले, अविद्येला फेकून दिले व विद्या प्राप्त करून धम्म तेज धारण करून सर्वज्ञत्व प्राप्त केले व अशा प्रकारे त्यांनी विजय प्राप्त करून धम्मनगराची रचना केलेली आहे. हे राजा, भगवान बुद्धाने धम्मनगराभोवती शिलाचे परकोट आहे. भगवान बुद्धाने नगराभोवती शिलाचे परकोट आहे. लज्जेचे खंदक आहे. आगारांना ज्ञानाचे दरवाजे आहे. सामर्थ्याचे मिनार आहे. श्रद्धेचा पाया आहे. स्मृतीचा पहारेकरी नेहमी दरवाजावर उभा असतो. प्रज्ञेचे विशाल भवन आहे. त्याचप्रमाणे सुत्ताचे पिटक, विशाल आंगण, अभिधम्माचे भव्य आसन आहे. विनयाचे न्यायालय आहे आणि स्मृती प्रस्थानाकरिता विशाल असे मार्ग आहेत. तसेच हे राजा, स्मृती प्रस्थान मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठी व्यावसायिक दुकाने आहेत. उदा फुलांचे दुकान, सुगंधित द्रव्याचे दुकान, फळाचे दुकान, औषधाचे दुकान, रसद्रव्याचे दुकान, अमृताचे दुकान, रत्नाचे दुकान, अशा प्रकारे सर्व वस्तूचे दुकाने आहेत. भंते नागसेन, भगवान बुद्धाचे कोणत्या फुलाचे दुकान आहे? भगवान बुद्धांचे कोणत्या फुलांचे दुकान आहे? हे राजा, त्या भगवान अरहत सम्यक संबुद्धाने शोधलेल्या, त्यांना माहीत असलेल्या इंद्रियांचे, विषयांचे वर्गीकरण करून सांगितलेले आहे. उदा अनित्य संज्ञा, दुःख संज्ञा, अनात्म संज्ञा, अशुभ संज्ञा, दुष्परिणाम संज्ञा, त्याज्य संज्ञा, विराग संज्ञा, निरोध संज्ञा, सर्व संसार विरक्ती संज्ञा, सर्व संस्कारामध्ये अनित्य संज्ञा, आनापान स्मृती, वृद्धिमान संज्ञा, विनोलक संज्ञा, विपूर्वक संज्ञा, विच्छेदक संज्ञा, विक्षिप्त संज्ञा, विक्षिप्त करणारी संज्ञा, लोकहित संज्ञा, पुढवक संज्ञा, अठ्ठिक संज्ञा, मैत्री संज्ञा, करुणा संज्ञा, मुदिता संज्ञा, उपेक्षा संज्ञा, मरणानुस्मृती, कायगत स्मृती इत्यादी. हे राजा, भगवान बुद्धाने या तऱ्हेने इंद्रिय विषयाचे वर्गीकरण करून सांगितलेले आहे. येथे जो कोणी वृद्धत्व मरण यापासून मुक्त होण्याची इच्छा करतो, तो यापैकी कोणताही एक इंद्रिय विषय स्वीकार करीत असतो आणि त्या इंद्रिय विषयापासून आसक्तीचा नाश करतो. दोष, मोह, अहंकार, खोट्या मान्यताचा नाश करतो. तो संसार पार करतो. तृष्णेच्या प्रवाहाचा नाश करतो. 3 प्रकारचा मळ धुवून काढतो. सर्व क्लेशांना दूर करतो आणि मळरहित, विकाररहित, शुद्ध, शुभ्र, अजन्म अमर, सुख, शांत, अभय होऊन सर्वश्रेष्ठ निर्वाण नगरामध्ये प्रवेश करून अर्हत होऊन विमुक्त चित्ताला प्राप्त होतो. हे राजा, यालाच भगवान बुद्धाने फुलांचे दुकान म्हणतात. यालाच भगवान बुद्धाचे फुलांचे दुकान म्हणतात. कार्यरूपी मूल्यवान द्रव्य घेऊन तुम्ही धर्मरूपी दुकानात जावे. तेथे मुक्त होण्याच्या इच्छेने इंद्रियाचे कोणतेही एक विषय खरेदी करून तुम्ही त्यापासून मुक्त व्हावे. हा लय मोठा भाग आहे. तर आपण कानी याचा अर्धा जो भाग आहे तो आपण उद्याला वाचूया. आपण इथपर्यंत जे समजून घेतलेलं आहे ते आपण आता इथपर्यंत समजून घेऊया. तरी यामध्ये मी
एखादा भाग अजून वाचतो. कार्यरूपी मूल्यवान द्रव्य घेऊन तुम्ही धर्मरूपी दुकानात जावे. तेथे मुक्त होण्याच्या इच्छेने इंद्रियाचे कोणतेही एक विषय खरेदी करून तुम्ही त्यापासून मुक्त व्हावे. बनते नागसेन, भगवान बुद्धाच्या कोणत्या सुगंधाचे दुकान आहे? हे राजा, भगवान बुद्धाने शिलाचे वर्गीकरण करून सांगितलेले आहे. भगवान बुद्धाचे भिक्खू आपल्या शिलाच्या सुगंधाने संपूर्ण जगाला सुगंधित करतात. तो सुगंध दिशा, अनुदिशा, अनुवात, प्रतिवात सर्वत्र वाहत असतो, जोराने वाहत असतो, सर्व दिशांना व्यापूनच थांबतो. त्या शिलाचे वर्गीकरण कोणते आहे? हे राजा, त्या शिलाचे वर्गीकरण आहेत शरणशील, पंचशील, अष्टांगशील, दशशील व प्रत्युत देशात येणारे प्रतिमोक्ष संवर्शील. हे राजा, यालाच भगवान बुद्धाचे सुगंधाचे दुकान म्हटलेले आहे. हे राजा, भगवान बुद्धाने लोकांना म्हटलेले आहे की फुलांचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही, किंवा चंदन व चमेलीच्या द्रव्याचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही. सत्याचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही आणि सर्व दिशांना सत्पुरुषांचा सुगंध पसरतो. चंदन असो किंवा चमेली किंवा पावसाळ्यातील कमळ असो, या सर्व फुलांच्या सुगंधामध्ये शिलाचा सुगंध सर्वश्रेष्ठ आहे. हे सर्व प्रकारचे सुगंध अल्पकाळ टिकणारे आहेत. स्वतः चमेली व चंदनाचा सुगंध सुद्धा, परंतु जो मनुष्य शीलवान आहे त्याचा सुगंध सर्व जगामध्ये वसतो व उत्तम मानला जातो. बनते नागसेन, भगवान बुद्धाचे कोणत्या फळांचे दुकान आहे? प्रश्न. हे राजा, भगवान बुद्धाने फळाची विषयी सांगितलेले आहे. फळाच्या विषयी सांगितलेले आहे. उदा श्रोतापती फळ, सकुदागामी फळ, अनागामी फळ, अर्हत फळ, शून्यता फळ प्राप्ती, अनिमित्त फळ प्राप्ती, अल्पानिहित फळ प्राप्ती इत्यादी. येथे जो कोणी ज्या फळाची इच्छा करतो तो कर्मरूपी मूल्य देऊन इच्छेप्रमाणे फळ खरेदी करतो. जर त्याला श्रोतापती फळ हवे असेल, जर त्याला सकृदागामी फळ हवे असेल, जर त्याला अनागामी फळ हवे असेल, जर त्याला अल्पनिहित फळ प्राप्ती हवी असेल, प्राप्त करू शकतो. तर त्याला अल्पनिहित फळ प्राप्ती हवी असेल तर प्राप्त करू शकतो. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या पुरुषाला स्थिर आम्रफळाची इच्छा व्हावी, त्याने तोपर्यंत त्या फळाला पाडू नये जोपर्यंत त्याला गुठळी येत नाही. क्रमाक्रमाने गुठळी तयार झाल्यानंतर असे म्हणतो की हे भल्या माणसा, हे स्थिर आम्रफळ आहे. येथे तुला जेवढे आंबे हवे असतील तेवढे घेऊन जा. तुला कच्चे किंवा कोवळे किंवा आंबट किंवा पाडाला आलेले किंवा पिकलेले आंबे हवे असतील ते घेऊन जा. नंतर तो मूल्य देऊन जर कच्च्या आंब्याची इच्छा करीत असेल तर तेवढे कच्चे आंबे घेऊन जातो. जर कोवळ्या आंब्याची इच्छा करीत असेल तर तेवढे कोवळे आंबे घेऊन जातो. जर पाडाचे आंबे हवे असतील तर तेवढे घेऊन जातो. जर आंबट हवे असतील तर तेवढे घेऊन जातो. जर पिकलेले हवे असतील तर तेवढे घेऊन जातो. अशाच प्रकारे हे राजा, जो ज्या फळाची इच्छा करतो तो कर्मरूपी मूल्य देऊन इच्छेप्रमाणे फळ ग्रहण करतो. जर श्रोतापती फळाची इच्छा करतो, अल्पनिहित फळ प्राप्त करतो. हे राजा, यालाच भगवान बुद्धाने फळाचे दुकान म्हणतात. यालाच भगवान बुद्धाचे फळाचे दुकान म्हणतात. लोक कर्मरूपी मूल्य देऊन अमृत फळ प्राप्त करीत असतात. जे अमृत फळ खरेदी करतात त्यामुळे ते सुखी होतात. बनते नागसेन, भगवान बुद्धाचे कोणत्या
रसायनाचे दुकान आहे. हे राजा, भगवान बुद्धाने रसायनाविषयी अगद सांगितलेले आहे. त्यांनी सांगितलेल्या रसायनामुळे जगातील सर्व लोकांचे क्लेश मयविष नष्ट होतात. ते रसायन कोणते आहे? हे राजा, भगवान बुद्धाने 4 महान सत्य सांगितलेले आहेत. उदा. दुःख महान सत्य, दुःख समुदाय महान सत्य, दुःख निरोध महान सत्य व दुःख निरोधागामी मार्ग महान सत्य. येथे जे कोणी ह्या 4 सत्य धर्माच्या ज्ञानाकडे पाहतात, ऐकतात, ते जन्मापासून मुक्त होतात, वृद्धत्वापासून मुक्त होतात, मरणापासून मुक्त होतात, शोक, रडणे, दुःख, असंतोष, आक्रोश करण्यापासून मुक्त होतात. हे राजा, भगवान बुद्धाने हेच रसायनाचे दुकान सांगितलेले आहे. या जगामध्ये काही विषरूपी रसायनाचे ओझे घेऊन फिरणारे आहेत. परंतु भिक्खूंनो, आपल्याकरता धम्म रसायनासारखे दुसरे रसायन नाही, ते तुम्ही प्यावे. तर याला रसायन म्हटलं गेलेलं आहे. याला महान म्हटलं गेलेलं. महान 4 आर्य सत्याला महान म्हटलं गेलेलं आहे. का महान म्हटलं गेलेलं आहे? कारण ते 4 आर्य सत्य, आर्य म्हणजे एकदम सत्य आहेत. ते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. जगात दुःख आहे, हे महान सत्य आहे. त्या दुःखाला कारण आहे म्हणजे हे महान सत्य आहे. म्हणजे दुःख समुदाय महान सत्य आहे. म्हणजे दुःखाचं कारण आहे ते महान सत्य आहे. दुःख निरोध म्हणजे दुःख दूर करता येते, हे महान सत्य आहे. आणि दुःख निरोधगामी मार्ग हे महान सत्य आहे. दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हेही महान सत्य आहे. याशिवाय दुसरं काहीच करण्याची गरज नाही. 4 आर्य जरी समजले ना मनुष्य प्राण्याला, तर त्याचं जीवन सुखी होते. नाही तर मग भटकत राहते, मग इकडं तिकडं भटकत राहते. म्हणून हे 4 आर्य सत्य समजून घ्यायची प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येक मनुष्य प्राणी, या पृथ्वी तलावावर जेवढेही मनुष्य प्राणी आहेत, जे काही आता 800 करोडच्या वर आबादी झाली, या संपूर्ण मनुष्य प्राण्याला भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या 4 आर्य सत्याचा अभ्यास करावा लागते. या 4 आर्य सत्याला समजून घ्यावं लागते. यामध्ये संपूर्ण धम्म दडलेला आहे. जर बारकाईनं त्याला बघितलं तर, समजून घेतलं तर, या 4 आर्य सत्य जर समजले तर मनुष्य हा सुखाच्या दिशेकडे वाटचाल करतो. तर हे 4 आर्य समजून घ्यायची फार आवश्यकता आहे. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याने हे 4 आर्य सत्य समजून आपण त्यामध्ये परिपक्व व्हावे आणि परिपक्व होऊन धम्माच्या दिशेने वाटचाल करावी. मैत्री उत्पन्न करावी आणि मैत्री उत्पन्न करून सुख शांती प्रस्थापित करावी. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.